नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोधडी या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12 अभ्यासत आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे गोधडी। गोधडी या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या भागामध्ये आपण कवितेतील उर्वरित ओळींचा भावार्थ समजून घेणार आहोत आणि त्यानंतर कवितेखालील स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर आपण प्रत्यक्ष कवितेकडे वळूया। कवी गोधडीचं वर्णन करताना म्हणतात, ह्या कवितेमध्ये गोधडीमध्ये जे काही अस्तर असतं ते असतं वडिलांच्या फाटक्या धोतराचं आणि वडिलांनी आईला घेतलेल्या फाटक्या लुगड्याचं। आणि मग कवी म्हणतात की गोधडीच्या आत लपेटून शिवलेलं कापड म्हणजेच गोधडीवरचे हे अस्तर, हे वडिलांच्या फाटल्या धोतराचं आपल्याला जाणीव करून देतं की त्यांच्या त्या कष्टाचं जाणीव आपल्याला ती करून देत असतात। आईच्या फाटक्या लुगड्याचं म्हणजेच काय, आईने सुद्धा अत्यंत कष्ट सहन करून मुलांच्या सुखासाठी अपार झटत असलेल्या आई आपल्याला या माध्यमातून गोधडीच्या अस्तराच्या माध्यमातून दिसतं। पुढे कवी म्हणतात की अनेक चिंध्या जरी त्या असल्या तरी त्या आईने काय केलेलं असतं, दमटावून दाटीवाटीनं त्यांना बसवलेलं असतं त्या गोधडीमध्ये। पण त्या फक्त वरवर पाहता चिंध्या नसतात, त्यामध्ये मामाने घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुर्ता सुद्धा असतो। म्हणजेच काय तर मामाच्या प्रेमाने भाच्यावरती जे काही प्रेमरूपी वस्त्र घेतलेले असतात, कपडे घेतलेले असतात, ते भाच्याने सुद्धा अतिप्रेमाने वापरलेलं असतं। तर तो जीर्ण कुर्ता, आता इथे बघा जीर्ण कुर्त्याचा अर्थ काय की भाच्याने आपल्याकडे पद्धत असतं की जेव्हा कधी सणवार असतात, दिवाळी वगैरे येतात तर मामाच्या गावी आपण जातो तर मग मामा आपल्याला कपडे घेतात। मग इथे कवी म्हणतात की कधी कधी लोकांचं आयुष्य इतकं खडतर असतं की त्यांना नवीन कपडे वरचेवर मिळत नाहीत आणि घरातील लोकांची घेण्याची परिस्थिती नसल्या कारणाने ती लोक घेत सुद्धा नाहीत। मग असं कधीतरी मामाने एखादं कुर्ता वगैरे घेतलेला असतो भाच्याला आणि तो भाचा तो कुर्ता इतक्या आवडीनं प्रेमाने घालत असतो की तो जीर्ण होईपर्यंत तो कुर्ता टाकून देत नाहीत। तो कुर्ता फार फाटल्यानंतर, फारच तो खराब झाल्यानंतर मग त्याचा उपयोग आई काय करते, त्या गोधडीमध्ये शिवण्यासाठी त्याचा उपयोग करते। तर इथे मामाने आपल्या भाच्यावरती जे काही मामाचं प्रेम असतं ते आपल्याला इथे पाहायला दिसतं। मग इथे आता कवी म्हणतात की आईच्या माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुरं। तर पटकुरचं अर्थ काय असतं की एकदम जीर्ण झालेलं, चोळामोळा झालेलं असं वस्त्र। तर इथे बघा वडिलांचे फाटक्या धोतराचं अस्तर, आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर, भाच्याचं जीर्ण कुर्ता, आईच्या लुगड्याचं पटकुरं। तर ह्या सगळ्या शब्दांवरून आपल्याला जाणवतंय की कवीने आपल्या आई वडिलांच्या एकदम कष्टमय दुःखी अशा जीवनाचं वर्णन आपल्यासमोर केलेलं आहे। मग अशा ह्या वस्त्र जे जीर्ण होतात, त्या चिंध्या नसतात तर त्या चिंध्याद्वारे आपल्या नातेवाईकांचं प्रेम त्याच्यामध्ये भरलेलं असतं, असं काही जणू कवीला वाटत आहेत की मामाने सुद्धा प्रेमाने घेतलेला शर्ट आई काय करते, जीर्ण झाल्यावरती त्या गोधडीमध्ये शिवते। त्याच्यानंतर आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं। तर आता इथे बघा कधीतरी सांगितलेलं आहे की कधीतरी एकेकाळी वडिलांनी आईसाठी पहिल्या संक्रांतीला काय घेतलं होतं, लुगडं, आणि त्या आईचं अत्यंत प्रिय असं लुगडं होतं। लुगडं म्हणजेच काय, साडी। का, कारण की वडिलांनी ते तिच्यासाठी पहिल्या सणाला संक्रांतीला घेतलेलं होतं आणि मग अशा रीतीने तिचं हे लाडकं म्हणजेच खूप तिचं आवडतं अशी साडी तिने सांभाळून ठेवली आणि मग अशा असंख्य जीर्ण झालेल्या चिंध्या जोडून ठिगळ लावलेली ही वस्त्र आईने काय केलेलं आहे, त्या गोधडीमध्ये अस्तरच्या रूपामध्ये शिवलेलं आहे। पुढे कवी म्हणतात की आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं
असतं त्यात. आता त्याच्यामध्ये अजून काय टाकलेलं आहे की बाच्या कोपरीच्या बाह्या. कोपरी म्हणजे एक प्रकारचं वस्त्र असतं जे पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी नाही तर बरेचसे लोक वापरायचे. आणि मग त्या कोपरीच्या बाह्या जेव्हा खूप फाटायच्या, कधी कधी त्या न वापरताच काढून टाकल्या जायच्या. मग अशा ह्या सगळ्या आईने काय केलेलं होतं, चिंध्या म्हणजेच ते जीर्ण झालेले वस्त्र सांभाळून ठेवले होते. आणि अशा रीतीने ते सांभाळून एकदा जेव्हा तिला कामातून कधी सवड मिळते, शेतीच्या कामातून किंवा इतर कोणत्या कामातून जेव्हा तिला वेळ मिळतं, तेव्हा मग ते सगळे जीर्ण झालेल्या चिंध्या ती काढते. मग बाच्या कोपरीच्या बाया, आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. मग जेव्हा तिला वेळ मिळते तेव्हा ती सगळ्या चिंध्या एकत्र करून त्या सुई धाग्याने ती शिवते. मग आता इथे कवी काय म्हणत आहेत की आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात म्हणजेच कशामध्ये, तर गोधडीमध्ये. मग हे सगळं आईचं काय असतं, ऐवज. ऐवज म्हणजेच काय, तर आईसाठी ही संपत्ती असते की त्यांचे ते वस्त्र आणि त्यांनी ते सांभाळून ठेवलेली ती चिंध्या. आणि जेव्हा ती गोधडी शिवून तयार होते, मग ती गोधडी शिवून तयार झाल्यानंतर मग त्या एक एक वस्त्राला पाहिल्यानंतर जणू काय आईला ती स्मृती येते, आठवण येते की हे बाबांनी घेतलेलं पहिली साडी होती, ही तुझ्या मामाने घेतलेला कुर्ता होता, हे बाबांचं फाटकं धोतर आहे, किंवा मग ह्या तुझ्या बाबांच्या कोपरीच्या बाया आहेत. तर अशा आठवणीच्या त्या सुईनं आईने सगळं त्या गोधडीचे एकत्र विविध चिंध्या, अनेक चिंध्या एकत्र करून ती गोधडी शिवलेले असते. मग कवी म्हणतं की म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोज का, त्यामध्ये काय असते, ऊब असते. ऊब म्हणजेच काय, प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी. तर ह्या सगळ्या आई वडिलांच्या कष्टाचं इथे प्रतिकरूपी ही गोधडी घेतलेली आहे. आणि जेव्हा आपण ती गोधडी थंडीच्या दिवसामध्ये किंवा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा जेव्हा ती आपण शरीरावरती ओढतो, तर त्यामध्ये आपल्याला जणू काही आई वडिलांच्या प्रेमाची ऊब जणू काही मिळत असते. तर अशा रीतीने ह्या कवितेमध्ये गोधडी हे केवळ चिंध्यांचे बोचके नसते, तर ते संसाराला हातभार लावलेल्या आई वडिलांचे कष्ट, त्यांचा घाम, त्यांचा अश्रू, त्यांचे श्वास, त्यांची रक्ताची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा, ह्या सर्वांची मायेची ऊब असते, असं वर्णन इथे कवीने केलेलं आहे. तर हा झाला कवितेचा भावार्थ. आता आपण कवितेचा स्वाध्याय समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या कवितेचा स्वाध्याय आपण अभ्यासून घेऊया. प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला अ आणि आ हे दोन प्रश्न विचारलेले आहेत. अ मध्ये गोधडीचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत आणि आ मध्ये गोधडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्तींची नावे लिहायची आहेत. तर आता पाहूया आपण ह्या प्रश्नांची उत्तरं. उत्तर अ चं, गोधडी म्हणजे मायेला मिळणारी ऊब असते. दुसरं, गोधडीमध्ये अनेक चिंध्या असतात. तिसरा मुद्दा लिहिला तुम्ही, गोधडीतील चिंध्या म्हणजे आठवणी असतात. आणि चौथा मुद्दा लिहायचा आहे, गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर असते. पुढचा प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करामधील आ, गोधडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती. तर कोणत्या कोणत्या आहेत, आई, वडील, मामा आणि भाचा. पुढचा प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्य लिहा. पहिला आहे आयुष्यभर कष्ट, दुसरं संसारात खाल्लेल्या खस्ता, तिसरं मायेची ऊब आणि चौथं स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा. उत्तर, मी 5वीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील हे पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून, तुमचे उत्तर कंटिन्यू आहे, त्या दिवसापासून पारितोषिक असल्यामुळे मला त्या दिवसापासून आजतागायत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात लावून देत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला 5वीचे ते दृश्य स्मरते आणि मला प्रेरणा मिळते. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. त्या पेल्याला मी कधीही दृष्टिआड करू शकणार नाही.
इतके माझे त्यावर प्रेम आहे. प्रश्न क्रमांक 4. आईविषयी भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1. मायेलाही मिळणारी ऊब. 2. गोधडीत दटावून बसलेल्या चिंध्या. 3. लुगड्याचे पटकून. 4. बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे. 4. आईची स्मृतीची सुई. प्रश्न क्रमांक 5. खालील ओळीतील भाव स्पष्ट करा. अ. गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते. उत्तर. गोधडी ही आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. कवी म्हणतात, आईने शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचे बोचके नसते, त्यात आई बाबांच्या भावना गुंतलेल्या आहेत. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले. त्यांच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. गोधडीत मायेची ऊब तर आहेच, परंतु मायेलाही ऊब देण्याची ताकद त्या गोधडीत आहे. त्यात आई वडिलांच्या आठवणी गुंफल्या आहेत. त्या गोधडीवर आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर आहे. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई वडिलांचे आहे असे कवींना सुचवायचे आहे. प्रश्न क्रमांक 5 मधील आ. गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. या कवितेतील ओळीतील भाव स्पष्ट करायचा आहे. उत्तर. गोधडी या कवितेमध्ये कवी डॉक्टर कैलास दोंड यांनी आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र गोधडी या प्रतीकातून साकारले आहे. आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यात त्यांना गतकाळातील आईवडिलांनी केलेल्या श्रमाचे दृश्य दिसते. गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही, त्यात आईवडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या आहेत. उत्तर कंटिन्यू आहे. गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते, त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे. जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजेच केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण गोधडी ही कविता अभ्यासली आणि गोधडी या कवितेचा स्वाध्याय सुद्धा अभ्यासलेला आहे. ही कविता इथेच संपते. धन्यवाद.